तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा आणि कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर टोनी टायटन्स घनसोली हा संघ दाखल झाला सुपर 3 मध्ये आणि या सामन्याचा विजेता संघ दाखल होणार तो सुपर 3 मध्ये। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते वन सोल्युशन सीवूड 48 ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये सलग 2 सामने जिंकले आणि सरळ या 6व्या सामन्यामध्ये आता ते खेळतायत। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिरोवणे प्रतिष्ठान ज्यांनी एक चित्तथरारक एक रोमांचकारी विजय आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यामध्ये जय जोटिंग नेरुळ यांच्यावर मिळवला आणि मात्र तो आत्मविश्वास घेऊन मात्र ते दाखल झालेत या मॅच मध्ये, जिथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते ओमी केनी ज्या संघाला लीड करतायत शिरोवणे प्रतिष्ठान, दुसऱ्या बाजूला सचिन नाईक जे लीड करतायत अर्थात वन सोल्युशन सीवूड 48। सलामीची जोडी ओमी केनीच्या संवेद अजिंक्य लाडू आपल्याला पाहायला मिळतात। या अगोदरच्या मॅच मध्ये ओमी केनी अगदी स्वस्तात माघारी परतला होता। पहिल्या बॉलवर षटकार मारल्यानंतर दुसऱ्याच बॉलवर मात्र लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात त्याला त्याची विकेट गमवावी लागली होती। मात्र या मॅच मध्ये ती कसर भडून काढण्याचा तो नक्की प्रयत्न करणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये। यस, मैदानामध्ये चेंडूची पूर्तता आपल्याला करायची यतीन दादा। यस, चेंडू मैदानामध्ये येतील। 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय। खरं तर वर्किंग डेज मध्ये ही स्पर्धा आहे। क्रीडांगणाच्या सभोवताली देखील बरेच प्रेक्षक उपस्थित आहेत आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। सीवूड परिसरातील एक चांगले खेळाडू आमचे चांगले मित्र अक्षय मुसळे यांचं या ठिकाणी आगमन आहे। अक्षय मुसळे यांचं सहर्ष स्वागत आहे NMTCA रबर बॉल क्रिकेट लीग मध्ये। त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं आणि सामन्याचा आनंद घ्यावा। आपलं सहर्ष स्वागत। कारण ह्या क्रिकेटने खरं तर आपल्याला दिलेली सर्व मैत्री आहे। क्रिकेटमुळे आपले ऋणानुबंध जुळले आणि ते ऋणानुबंध जोपासण्याचं काम आपण करतोय ते NMTCAच्या माध्यमातून। येणाऱ्या काळामध्ये तुम्ही अनेक उपक्रम अनेक नाविन्यपूर्ण गोष्टी नवी मुंबईच्या शहरामध्ये होताना पाहणार आहोत। नक्कीच मुहूर्तमेढ रोवली गेली। एक रोपटं लावलं गेलंय आणि त्या रोपट्याचं वटवृक्ष मात्र येणाऱ्या काळामध्ये होणार आहे यामध्ये तिळ मात्र शंका नाही। मात्र त्यामध्ये आपल्या सर्वांचं योगदान देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। वेलकम अक्षयजी मुसळे, आपण पाहतो एक चांगले खेळाडू सीवूड परिसरातील त्यांचं आगमन। सुरेश राणा सरांचं देखील आगमन, मिलिंदजी पाटील सरांचं देखील आगमन, सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो। काहीसा आपण पाहतोय उशीर होतोय सामना सुरू करायला, 4:30 झालेत। मात्र उद्या जे सामने होणार आहेत उद्या 2 अतिरिक्त सामने आहेत, म्हणजे उद्या एकूण 8 सामने असणार आहेत। त्यामुळे पहिला सामना बरोबर 9 वाजता सुरू होणं हे खूप आवश्यक असणार आहे। कारण आज रोनक मला वाटतं 10 वाजता 9:50 पहिला सामना सुरू झाला होता। कारण उद्या शेवटचा दिवस आहे त्यामुळे मान्यवरांची मांदियाळी देखील असणार, उद्या भरपूर पाहुणे असणार। तर आत्ताच आम्हाला माहिती मिळते की उद्या रिपोर्टिंग टाइम हा 8:15 वाजता असणार आहे। त्यामुळे उद्या जे जे संघ खेळणार आहेत त्यांनी नोंद घ्या की 8:15 तुम्हाला रिपोर्ट करायचंय। ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। चला आता सामना लगेच सुरुवात करायची प्लीज। शेवटचा सामना आजच्या दिवसातील जिंकणारा संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करणार आहे। एका बाजूला वन सोल्युशन सीवूड 48 नईमजी चौगले यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला शिरोवणे प्रतिष्ठान अविनाशजी सुतार अनिलजी भोईर साहेबांच्या खरं तर मालकीचा संघ। कारण सर्व संघ मालकांचं देखील तितकंच योगदान महत्वाचं राहिलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये। कारण त्यांना अप्रोच केलं गेलं, त्यांनी खरं तर त्याला एक्सेप्ट केलं आणि त्यांचा संघ प्रस्थापित केला आणि आपण पाहतोय तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळतोय। ऑक्शन पद्धतीने प्रत्येक खेळाडूची निवड प्रक्रिया संपन्न झाली आणि असे हे मोहरे असे हिरे आपल्या नवी मुंबई शहरातील रबर बॉल क्रिकेटचा खरं तर आपला खेळ दाखवण्यासाठी आपल्या खेळाची सुनूक दाखवण्यासाठी सज्ज झालेत। रफ्तार का सौदागर आपण पाहतोय द नवी मुंबई एक्सप्रेस अर्थातच धारावे गावचा सुपुत्र
विकी भोईर सध्या आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. आव्हान खडतर असणार आहे ओमी केनी आणि त्याच्या समवेत असलेल्या अजिंक्य लाडूसाठी. मात्र दोघेही त्याच कॅलिवरचे, त्याच ताकदीचे, त्याच गुणवत्तेचे, त्याच पोटेन्शियलचे हे दोन फलंदाज आहे. आणि विकी भोईर यांचं आव्हान. शेवटचा सामना आपण पाहतोय. टॉस जिंकला सचिन नाईक. वन सोल्युशन सीवूड 48 ने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघूया आता किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार आहे. मॅचला करूया आपण सुरुवात. शुभारंभ, प्रारंभ. पहिला बॉल विकीचा. स्विंग एंड मिस, भन्नाट वेग, रफ्तार का सौदागर का म्हटलं जातं विकीला. हे पहिल्या बॉलवर त्याने स्पष्ट केलंय. नुसता वेग नाहीये, वेगाबरोबर आपण पाहतो नियंत्रणही तितकंच आहे, टप्पा देखील तितकाच अचूक आहे. लाईन लेंथ अगदी लाजवाब. आणि पहिला बॉल बीट करून गेला अजिंक्यला. डॉट बॉलने सुरुवात. पुढचा बॉल राऊंड द विकेटने. यावेळेस बघा टॉप एज लागले, पाठीमागे बॉल चाललाय. फाईन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. फ्लाय स्लिपचा खेळाडू धावतोय, मात्र भरपूर वेग या बॉलवर. आणि पहिला बॉल आपण पहिला चौकार आपण पाहतोय या मॅचचा. बॉल सीमा पार जातोय. स्कूलवर टप्प्याचा बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑनला कोणताही खेळाडू नाहीये. लॉंगर वन खेळाडू येतोय वेगाने धावत. रन मिळणार त्या दोन. त्याच दरम्यान धावफलक पुढे सरकतं. हे बॅटल खूप चांगलं रंगणार आहे. विकी भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. खरं तर एक कठीण परीक्षा, एक कठीण पेपर त्यांच्या समोर आहे. तो पेपर आता खरं तर सोडवावा लागेल, किंबहुना मेरिटवर सोडवावा लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 6 धावा धावफलकावर आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल. यावेळेस थोडासा खाली राहिला बॉल. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर ठेवला बॉल अजिंक्य लाडूच्या. व्हेरिएशन, वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतो विकी भोईरची. हा सामना देखील आपण पाहतोय एक चित्तथरारक होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने या उदरचा सामना झाला, प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन झालं, तसा सामना इथे झालं तर अतिशय उत्तम होईल. लोअर फुल टॉस बॉल. इनफिल्डच्या वरनं एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे. थोडंसं मिस जजमेंट तिथे पाहायला मिळालं, मात्र चांगली फिल्डिंग त्याच दरम्यान पाहायला मिळते. रोहित पुजारी होते. सावरलं पहिल्या अटेम्प्ट मध्ये जेव्हा प्रयत्न फसला. रन मिळाली ती एक. ओमी केनी पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय. धावसंख्या पुढे सरकते. 7 धावा, 7 रन्स. क्लीन बोल्ड. दांडी गोल झालीये. काय चेंडू पाहायला मिळालाय. पापणी लवते ना लवते बॉल यष्ट्यांवर कधी आदळला. ओमी केनीलाही समजलं नाही, उमगला नाही. एक मोठा अडसर दूर केलाय उमेश सर. आणखीन एक गोष्ट युवराज, की बॉल पडल्यानंतर बेल्स वरती पडला आणि बेल्स किती उडाल्या बघा लांब. थर्डमॅन क्रॉस केलाय. जो 30 सर्कलचा जो सर्कल आहे त्याच्या पेक्षा जास्त लांब त्या दोन्ही बेल्स मात्र त्यांना फेकल्यात. म्हणजे याच्यावरून अंदाज काढ किती प्रचंड वेगाने, जवळजवळ 146 ते 148 किलोमीटर हवर हा वेग असेल विकीचा. नक्की सर. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो स्क्रीनवर. भरपूर लांब बेल्स उडाल्यात. महत्वपूर्ण विकेट. ओमी केनी सर या अगोदरच्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये बाद झाला. एक षटकार मारल्यानंतर नंतर लेग बिफोर विकेट. आणि इथे फुटवर्कचा थोडासा अभाव इथे पाहायला मिळाला. हो अगदी बरोबर आहे. फुटवर्क नव्हतं, पोझिशन मध्ये थोडा अभाव होता आणि बॅकलिप होती ती बॅकलिप थोडीशी अडखळली या ओमी केनीची. अगदी एवढं प्रचंड वेग, म्हणजे वेगावरती स्वार आणि टायमिंगच नाही भेटलं ओमी केनीला हा फटका खेळण्यासाठी. याचा परिणाम झाला. काय गोलंदाजी आहे विकी भोईरची, अफलातून. नक्की सर. कौतुकास्पद शब्द कमी पडावे. 7 धावा धावफलकावर आहेत सर. पहिला षटकाचा खेळ समाप्त झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भरत वाढवल या खेळाडूवर आता लक्ष असणार आहे सर. या अगोदरच्या मॅच मध्ये जेव्हा ओमी केनी स्वस्तात बाद झाला, भरत वाढवलने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. नुसती घेतली नाही तर लिलिया पेलवली आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये भरीव असं योगदान करतर त्यांनी दिलंय. हो अगदी बरोबर आहे. त्याने बॅटिंग करत असताना धावांची जमवाजमव केली आणि एक चांगला टार्गेट त्याच्या बॅटिंगच्या मुलं सेट झाला असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. नक्कीच सर. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सेकंड ओव्हरला सुरुवात होते.
अभि आपल्याला पाहायला मिळतोय. तुर्भे खरं तर गावचा खेळाडू मिस्टर अभि, त्याच्या समवेत आपण पाहतोय समोर आहे तो अजिंक्य. नॉन स्ट्राईकला भरत वाडवल. पार्टनरशिपची नितांत गरज शिरोणे प्रतिष्ठान टीमला. 7-1. हो, यावेळेस लाऊड अपील केली गेली आणि पंचांनी अपील उचलून धरली आहे पायचीच्या स्वरूपात. उमेश सर, पहिला धक्का, त्या धक्क्यातनं संघ सावरतोय, तेच मोठा जबर धक्का. येस, म्हणजेच अभिनं सुद्धा आता चित्र पाहिलं विक्कीचं. आरशामध्ये विक्कीला समोर घेतला, आदर्श आयडॉल बनवला आणि त्यानंतर त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अभिनं सुद्धा आता विकेट घ्यायला सुरुवात केलेली आहे. अभि सुद्धा आता कमी नाहीये. अभि नाहीये तो कभी नाहीये. नक्कीच नक्कीच. लेग बिफोर साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये उदय सर, बरोबर ना? लेग बिफोर साठी रिव्ह्यू नाहीये. नक्कीच. दुसरा धक्का लागलाय सर, जबर धक्का. मी म्हणेल शिरोणे प्रतिष्ठान टीमला ओमी केनी, अजिंक्य लाडू म्हणजे दोघेही सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर. आता जबाबदारी वाढली आहे ती मिडल ऑर्डरची. यस, अगदी दोघेही महत्वाचे खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेलेत. ओमी स्वस्तात गेला, त्यानंतर अजिंक्य लाडू सुद्धा स्वस्त. म्हणजे हे दोन्ही प्राइस विकेट होते या फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि तेही स्वस्तात परतलेले आहेत. म्हणजे आता धावा जमवाव्या लागतील या दोन्ही बॅटरला. भरत वाडवलवरता जबाबदारी वाढलेली आहे. त्याचबरोबर निलेश भोईरवरती सुद्धा आता जबाबदाऱ्या भरपूर टीमच्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे या जोडीला आता या मॅच मध्ये खेळावं लागेल, कारण तुम्ही क्वार्टर फायनलचा सामना खेळताय या स्पर्धेमध्ये. नक्की सर, जबाबदारी वाढली. आता जबाबदारीला अनुसरून खेळ होणं आवश्यक आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. भरत वाडवल डावकरे आताचा विस्फोटक फलंदाज, त्याची विस्फोटक फलंदाजी आपण या अगोदरच्या सामन्यामध्ये अनुभवली आहे. आणि आता निलेश भोईरची त्याला साथ कशी मिळते, या दोघांची जर जोडी जमली तर मात्र नक्कीच शिरोणे प्रतिष्ठान टीमसाठी जमेची बाब आहे. कारण अजून भरपूर चेंडूंचा खेळ बाकी आहे. 30 चेंडूंचा सामना आतापर्यंत 7 चेंडू झालेत, म्हणजे अजून 23 चेंडू या इनिंगमध्ये टाकणं बाकी आहे. मात्र अभिचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवर विकेट टू विकेट लाईन आणि परफेक्ट आपण पाहिलं तर इम्पॅक्ट इन लाईन आणि विकेट सेटिंग अशा पद्धतीने विकेट मिळवली आहे. यावेळेस बघा पण चांगले हलकीशी अपील फक्त गोलंदाजाकडनं केली आहे. सर, वेग आणि वेगाबरोबर थोडासा खाली राहणारा चेंडू. हो, अगदी बरोबर आहे. असे त्याची जर बॉडी लँग्वेज जर पाहिली, त्याची बॉडी जर पाहिली तर असा आपला विश्वासच बसत होणार नाहीये की एवढ्या वेगाने हा गोलंदाजी करेल. पहा त्याची शैली, शरीर यष्टी आणि त्यानंतर त्याने टाकलेले जे बॉल, हा बॉल पहा, शॉट तिथेही बसलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षकाचा बॉलच्या खाली येतोय. कॅच इटचा कॉल आहे. इथेही पकडला आकाश सिंग नसेल आणि संपलाय निलेश भोईरचा खेळ. आणखीन एक धक्का. सर, शर्टाचं पहिलं बटन चुकलं की खालची सगळी बटणं चुकतात. पहिली विकेट आली आणि दुसरी आली आणि आता तिसरीही आली. म्हणजे कोणत्याही धक्क्यातनं वन सोल्युशन सीवूड 48 संघ सावरू देत नाहीये शिरोणे प्रतिष्ठान टीमला. आकाश सिंग होते आपण पाहिलं तर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये किंबहुना चांगला झील त्याने टिपलाय. 7च धावा धाव फलकावर, 3 विकेट गमावल्यात. अभि आपण पाहतोय लिंबवले, 3 बॉल टाकलेत, एकही रन दिली नाही आणि 2 विकेट आपण पाहतोय. अजिंक्य लाडू लेग बिफोर द विकेट आणि त्यानंतर कॅचच्या स्वरूपात आपण पाहिलं नुकतंच निलेश भोईरची विकेट त्याने प्राप्त केली. प्रदीप शर्मा आपण पाहतोय मैदानाच्या आत दाखल झाले. भरत वाडवल अजूनही नॉन स्ट्राईकला, दोघंही एकही चेंडू खेळलेले नाहीयेत. पुढचा बॉल अभिचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हो, आतमध्ये येणारा बॉल, पंचांकडे हलकीशी अपील. पंच दिशा काय सांगतायत? डाव्या एष्टी पासून थोडासा दूरवर गेलाय. उमेश सर, या बॉलवर वेग भरपूर पाहायला मिळाला आपल्याला पुन्हा एकदा. येस, अगदी बरोबर आहे. वेग भरपूर पाहायला मिळाला, परंतु लाईन खराब झाली अभिची. नुसतं वेग असून चालणार नाहीये, तर वेगावरती अगदी नियंत्रण म्हणजे कंट्रोल पाहिजे, तरच मात्र तुम्ही वेगाचा चांगला वापर करू शकता क्रिकेटमध्ये किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा. नक्कीच खूप चांगलं खरं तर वाक्य आपण सांगितलं उमेश सर. यावेळेस बघा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस, पुढे आले सर, स्टेप आउट झाले प्रदीप शर्मा. ते लवकर ओळखलं, टप्पा थोडा मागे खेचला आणि गतीमध्ये हलकसं परिवर्तन.
म्हणजे नाविन्यपूर्ण आणि त्याचबरोबर वैविध्यपूर्ण गोलंदाजी अभिची. कधी कधी गोलंदाजाचा अभ्यास सुद्धा चांगला असतो. कधी कधी काय करतात गोलंदाज तर फलंदाजाच्या लास्ट मुवमेंटला बॉल रिलीज करतात. हा गुप्त अभ्यास असतो आणि असे बरेच खेळाडू आहेत की कमी वयामध्ये हे तंत्र त्याने लवकर अवगत केलेलं आहे. त्याच्यापैकी हा अभि आहे. यावेळेस बघा लॉफ केलंय एक्स्ट्रा कव्हरच्या मधनं खेळाडू आहे. 2 टप्प्याने चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. रोहित पुन्हा एकदा मगाशी देखील त्याने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलं होतं सर. त्या बाजूचा जर आपण परिधर पाहिला पॉइंट पासून ते एक्स्ट्रा कव्हर तिकडे चिखल जास्त आहे. बऱ्याच वेळेला खेळाडू तिकडे स्लिप होत आहेत. कालही आपण पाहिलं असेल आजही पाहतोय तिथे क्षेत्ररक्षण करणं थोडं कठीण आहे. तरी देखील चांगली फिल्डिंग स्कोर आपण अपडेट करतोय. 10 धावा धावफलकावर आहेत. 3 विकेट्स गमावलेत. यावेळेस पुन्हा बीट करून गेलाय. गुडलाईन स्पॉट टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी डॉट बॉल ओव्हरची सांगता झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा आहेत. शिरवणे प्रतिष्ठान टीमच्या 3 गडी बाद 10 धावा. पहा व्यासपीठावरती तुम्ही पाहताय की ट्रायडंट नवी मुंबई संघाचे संघ मालक आमचे सुरेशजी राणांकल इथे उपस्थित आहेत. काल राणांकलचा संघ क्वालिफाय झालाय टॉप 3 मध्ये. खूप टोनी टायटन्स माफ करा टोनी टायटन्सचा संघ इथे क्वालिफाय झालेला आहे. राणा अंकल उपस्थित आहेत. त्याच्याबरोबर आमचे कोर कमिटी मेंबर मिलिंद पाटील जे तुर्बे गावचे आहेत. अगदी क्रिकेटचा इतिहास अगदी क्रिकेटचा आराखडा त्यांच्या स्मरणामध्ये आहे असे आमचे मिलिंद पाटील उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. त्याचबरोबर बोनकोडे 40+ आमचे किरण नाईक इथे उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक स्वागत. उदय टांडेल सर उपस्थित आहेत. त्यांनी पंचांची खूप चांगली भूमिका पार पाडली. त्यांचं हार्दिक स्वागत. चला आता स्विंग बॉलचा वापर या ओव्हरमध्ये केला जातोय आणि स्विंग बॉल टाकण्यासाठी आता बुजुर्ग खेळाडू ज्याचा क्रिकेटचा अनुभव बराच काल आपल्याला सांगून जातोय असा खेळाडू मैदानामध्ये सचिन नाईक आलाय बॉलिंगसाठी. नक्की सर अनुभवाने बुजुर्ग आहे मात्र फिटनेसने अजूनही तरुणच आहे. हो अगदी बरोबर आहे. याच तर खेळाडूच्या तालमीमध्ये विकी आणि भावेश धीरज वगैरे घडलेले आहेत. पहिला बॉल पुलर लाईनचा बॅक टू द बॉलर केला परंतु फिल्डिंग पहा स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगली फिल्डिंग सचिन नाईक यांची. कर्णधार नवी मुंबई शहरामध्ये जर उल्लेख केला नवी मुंबई शहरामध्ये अनेक संघ आहेत. 56 संघ आहेत. 2000 खेळाडू आहेत. त्याच्यापैकी मी सांगेन की कुठलीही उत्कृष्ट कॅप्टनशिप ज्या संघ नायकाने केली असेल तर त्याचं नाव आवर्जून मी घेईन सचिन नाईक. गुड कॅप्टनशिप अनेक स्पर्धा जिंकून देण्याचं काम सचिन नाईकने आतापर्यंत केलं. नुकतीच जी गेल्या हप्त्यामध्ये जो क्रिकेटचा कार्निवल झाला होता भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणमध्ये तिथे 4 लाखाची स्पर्धा जिंकणारा हाच तो कॅप्टन होता आणि खास करून व्यावसायिक संघाला मात्र पराभूत केलं होतं फायनलच्या मॅचमध्ये. याचा उल्लेख व्हायला पाहिजे. नक्की सर जेव्हा जेव्हा धारावी संघाचा उल्लेख होतो तेव्हा सचिन नाईक यांचा नावाचा खरं तर उल्लेख होतो आणि होतोच. कारण त्यांचंही तितकंच योगदान आहे. ज्या पद्धतीने आपण सांगितलं अनेक खेळाडूंना घडवणं असेल त्यांना बॅक करणं असेल त्यांच्या पाठीशी उभं राहणं असेल परफॉर्मन्स होत नसेल तरी देखील त्या खेळाडूवर विश्वास ठेवणं असेल ही खरं तर एका चांगल्या कर्णधाराची निशाणी आणि त्यापैकीच एक सचिन नाईक. स्कोर आपण अपडेट करतोय 11 धावा धावफलकावर आहेत. 3रं षटक सुरू आहे. सचिन नाईक 2 बॉल टाकलेत सिंगल दिली आहे. सामना करतात प्रदीप शर्मा त्याच्या समवेत भरत वाडवल नॉन स्ट्राईकला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र सचिन नाईक यांची विकेट टू विकेट लाईन इथे पाहतोय आपण. प्रदीप शर्मा 4था धक्का लागतोय त्याच्या स्वरूपात. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय उमेश सर. हो सचिन नाईकने सुद्धा विकी भोईर सारखा बेल्स मात्र अगदी बऱ्याच फुटावरती नाहीये तर मीटरवरती उडवलाय. 10 ते 15 मीटरचं अंतर असेल असं फोरकास्ट आहे अंदाज आहे आणि खूप चांगली गोलंदाजी करतोय सचिन. आज आता या मॅच मध्ये संघ अडचणीत सापडलाय शिरवणे प्रतिष्ठान. पण धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती विकेट गेल्यात 4 म्हणजे जवळ आता अर्धा टीम आता तंबूच्या आश्रयाच्या मार्गावरती लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि त्याच दरम्यान आमचे एक चांगले क्रिकेटर एक चांगला ऑलराऊंडर वाशीगावचे नितीन सुतार यांचं आगमन झालं. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि खरोखरच एक त्यांची वेगळी ओळख आहे. नवी मुंबई शहरामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पिचचं काम केलं जातं. पिच क्युरेटर उत्कृष्ट पिच क्युरेटर आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. जाऊया पुन्हा एकदा ऐकूया युवराज माल्याना.
नक्कीच सर, मॅच कडे आपण जातोय. 11 धावा, फायटिंग टोटल उभारावी लागेल. आता पार्टनरशिप इथे खूप करणं गरजेचं आहे. थोडा वेळ घेतला, सेट झाले आणि नंतर मात्र आक्रमण केलं तरी देखील चालू शकतं. मात्र दुसऱ्या बाजूला सचिन नाईकचा एक्सपिरियन्स, वाईड शॉर्कर, अगदी वाईड लाईनच्या आतमधून बॉल. विराज तांडेल ते देखील पाहत राहिले, बॉलला सोडून दिलं आणि तो निर्णय कुठेतरी चुकलाय. सचिन नाईक आपण पाहतोय, 4 बॉल आतापर्यंत टाकलेत, 1 धाव खरं तर दिली. विराजचा खेळ पाहतायत त्याचे पिताश्री उदय तांडेल देखील. इथे बॉल हवेत, लॉफ केले, उंच गेलं, लांब जाईल का? अभि बॉलच्या खाली. आणि आज मात्र अभि सर आपल्या नावाची छाप पाडतोय. मग गोलंदाजी असेल की असेल ते क्षेत्ररक्षण, आणि विराज तांडेलच्या स्वरूपात सर निम्मा संघ बाद झालाय, निम्मे गडी गारद झालेत. हो, म्हणजे जबल जबल आता निम्मा अर्धा संघ नंबूच्या आश्रयाला गेला. आणि विराज अभि सांगत असेल की हा झेल घेतल्यानंतर अभि नाही तो कभी नाही आहे. आणि खरोखर त्यानं सिद्ध केलेलं आहे, स्वतःला प्रूव्ह केला आहे या मॅचमध्ये. विकेट त्यानं घेतल्या, त्यानंतर खूप चांगला झेल टिपला आणि आता हा सुद्धा फलंदाज बाद. विराज तांडेल फारसा काय खेळू शकला नाही या मॅचमध्ये, त्याची बॅट बोलली नाही आहे. धावा आहे, स्कोर बोर्ड होते 11ला 5. अगदी दयनीय अवस्था, पुअर कंडिशन. जसे म्हटलं ना विराज, एखाद्या माणसाची जशी पुअर कंडिशन असते, गरीब स्थिती, अशी गरीब स्थिती झालेली आहे या संघाची, असंच म्हणावं लागेल या मॅचमध्ये. इथे हर्षन पाटील आलेत आणि आल्या पावली जातील माघारी. अभि पुन्हा एकदा, अभि नाही तो कभी नाही. सचिन नाईक यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ओव्हर हॅट्रिक संपन्न झालीये. संपूर्ण ओव्हर मध्ये फक्त 1 रन आणि तब्बल 3 विकेट्स या ओव्हर मध्ये. उमेश सर, विकी भोईरचं षटक, पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 7, 1 विकेट. अभि लिंबोले 3 रन 2 विकेट आणि सचिन नाईक 1 रन 3 विकेट. म्हणजे धावसंख्येचा आलेख हा उतरता आणि विकेटचा आलेख हा चढता राहिलाय. यस, अगदी बरोबर आहे. विकेटचा चढता आलेख आणि रनचा उतरता आलेख आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे झिगझॅग जसं म्हटलं जातं पहिल्या. आणि खास या मॅचमध्ये आणखीन एक उल्लेख करेन युवराज, की पहिली विकेट 7 वरती आली, त्यानंतर 11 वरती जे 4 रन बनल्यात ना, त्या 4 वरती 5 विकेट गमावलेले आहेत शिरवणे प्रतिष्ठाने टीमनं, याचा उल्लेख व्हायला पाहिजे. 7 वरती पहिली विकेट, त्यानंतर 11 वरती म्हणजे 4 रनसाठी 5 विकेट गमावलेले आहेत. खूप चांगलं सर आपलं ऑब्झर्वेशन उमेश म्हात्रे सरांचं पाहतोय. 11 धावा आणि 6 विकेट्स आपण पाहतोय. सचिन नाईक यांचं अफलातून षटक. शूज कंपल्सरी आहेत, यस कमिटी मेंबर आम्हाला सांगतायत. मात्र काहीतरी इजा आहे असं पंच सांगतायत. कुणाल नवीन बॅटर आहेत सर. सर भरत वाडवल नॉन स्ट्राईकवर फक्त उभा आहे. इम्पॅक्ट प्लेअरचा इथे आपण पाहतोय वापर केला गेला. उमेश सर, अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आता लोअर मिडल ऑर्डर आणि आता बॉलर्स. मात्र रबर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील चौकार षटकार मारण्याची खरं तर क्षमता ठेवतो. मात्र नुसतं क्षमता ठेवून उपयोग नाही, आज सिद्ध करण्याची खूप नितांत गरज आहे, कारण संघ खूप मोठ्या अडचणीमध्ये सापडला. आता भरत वाडवल हा असेल का जो खेळाडू जो तारेल या संघाला, कारण 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवर विनीत पाटील, नॉन स्ट्राईकला कुणाल पाटील, स्ट्राईकला भरत वाडवल. चला सामन्याला थोडी गती प्रदान करा. एकतर्फी सामना शिरवणे प्रतिष्ठान संघाला देखील नकोय. काहीतरी बॉलर्सला मार्जिन ठेवावं लागेल. बॉलर्सला वाचवण्यासाठी काहीतरी रन पहिले उभारावे लागतील आणि तो प्रयत्न भरत वाडवल समोर खेळलाय आडव्या बॅटने. 1 रन पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. अभि पुन्हा एकदा चांगला थ्रो सरळ बॉलरच्या हातामध्ये. हो, संघ अडचणीमध्ये आहे, धावा कराव्या लागतील, कारण भरत वाडवल सकाळपासून आलाय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलमध्ये 2, म्हणजे त्याला स्ट्राईक जास्त भेटली नाहीये, त्याला कुणीही साथ दिली नाहीये असं मी म्हणेन. बघूया परंतु आता कुणाल पाटील ज्याला या मॅचमध्ये खेळायचं आहे. हो, बॅकफुटला जाऊन हाफ ट्रॅकर होता, फुल केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय तिथे प्रेक्षक आणि बॉल सीमारेषा पलीकडे अंपायर सिग्नल येतोय. षटकार कुणालच्या बॅटमधून.
सर्वांचंच आभार मानूया, कारण आज या स्पर्धेमध्ये कालपासून या स्पर्धेमध्ये आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं हे सारसोले संघाचं मी मनपूर्वक धन्यवाद. खास करून लाराची संपूर्ण टीम, मग जय गणेश सारसोले असतील, कौशल 11 सारसोले असतील, या सर्वांचंच या NMTCच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण ज्या ज्या घटकाने या स्पर्धेला सहकार्य केलं आहे, ज्या ज्या घटकाने या स्पर्धेला खूप चांगली मदत केलेली आहे, त्या संपूर्ण घटकांचं मी या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. नक्कीच सर, सर्वांचं आपण मनापासून आभार व्यक्त करू, कारण की आपली संघटना आहे. आपल्या व्यक्तींनी आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी खरं तर ही निर्माण केलेली खरं तर ऑर्गनायझेशन आहे NMTC आहे. धावसंख्या 19, 6 विकेट गमावलेत. भरत वाडवल ऑन स्ट्राईक, विनीत पाटील पुढचा बॉल. यावेळेस बघा थोडासा उसरी घेतली होती शेवटच्या मोमेंटला बॉलने, थोडासा हलक्या गतीने टाकलेला चेंडू, सिंगललाच प्राधान्य दिले. आता सिंगल डबल मध्ये मध्ये चौकार षटकार आले. जसं आपण प्रत्येक पहिला कुणाल पाटील जो की 8व्या क्रमांकावर आलाय, पहिला बॉल मध्ये त्यांनी षटकार मारला, त्यानंतर सिंगल काढली, तो पुन्हा स्ट्राईकवर आलाय. धावसंख्या 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली. 6 विकेट आतापर्यंत गमावले. 4थं षटक सुरू आहे. विनीत पाटील 4 बॉल टाकलेत, 9 धावा त्याने दिल्यात. आतापर्यंत सर्वात महागडं षटक या इनिंगचं आपण म्हणूया ते ठरलंय. पुन्हा एकदा फिंगर्स रोल केले, मात्र ऑफस्टिक पासून जास्त बाहेर गेला हा बॉल, आणि मला वाटतं दुसरी अवांतर धाव या इनिंगची वाईट बॉलच्या स्वरूपात येते. धावसंख्या 21. फायटिंग टोटल उभारावी लागेल, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील कुणाल आणि त्याचबरोबर भरतला देखील. बॅट फिरते मात्र उमेश सर फक्त बॅट फिरते. चेंडूचा टप्पा, चेंडूची दिशा, चेंडूचा वेग हे कदाचित ओळखण्यामध्ये कुठेतरी कुणाल कमी पडतोय, त्यामुळेच तो बीट होतोय. हो, अगदी बरोबर आहे. हे चांगला तुम्ही उल्लेख केला. ज्यावेळेस तुम्ही बॉलच्या लाईन पर्यंत येतं फटका केले तर त्यावेळेस तुमचं फुटवर्क चांगलं असावं लागतं. ओहो, इन फ्रंट ऑफ स्टेट रॅकेट फटका, बॅडमिंटन स्ट्रोक, आणि येतोय स्क्वेअर लेगच्या वरून बॉल सीमारेषा पलीकडे. कुणालच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. आता धावांना गती येते. धावा आहेत 28, म्हणजे आता 27 धावा झालेत. 27 ऑन बोर्ड, म्हणजे चांगलीच आता सुरुवात करतोय. अजूनही 6 बॉल आहेत. 6 बॉलमध्ये जरी 15 धावा आल्या तर एक खेळणारा एक स्कोर होईल या मॅचमध्ये, कारण तुम्ही क्वार्टर फायनलचा सामना खेळताय आणि समोर आहे तगडा संघ, दादा संघ आहे, म्हणजे धावा पाहिजे. नंतर एकतर्फी जसा प्रेम असतो ना, तशी ही मॅच होईल, एवढं म्हणायला हरकत नाही आहे. मग धावा पाहिजे युवराज या मॅचमध्ये. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मनोज पाटील आहेत, मगाशी त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. खूप चांगलं त्यांनी सांगितलं. आणि मनोज पाटीलकडे आपण जाऊया. मनोज, काय सांगशील? एकंदरीत 4 षटकं संपली, धावा आहे, स्कोर बोर्ड ते आतापर्यंत 27 आहेत. 6 बॉलमध्ये किती कमीत कमी व्हायला पाहिजे जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये या टीमला चांगला संघर्ष. देखिए उमेश, बड़ा अटपटा सवाल है. मुझे लग रहा है कि कुणाल पाटिल अगर ज्यादा से ज्यादा स्ट्राइक पर रहेंगे तो ये 35-40 के आसपास अगर स्कोर बनता है तो मुझे लग रहा है कि क्वार्टर फाइनल का मुकाबला है तो एक फाइटिंग स्कोर बन सकता है जिस अंदाज में गेंदबाजी है. तो ऐसे स्थिति में जो सलामी बल्लेबाज इस समय मौजूद है वो है भरत वाधवाल. ये अभी तक स्ट्राइक पे, तो वो अगर सिंगल रन लेते हैं या फिर वो बड़ा शॉट खेलते हैं ये भी डिफरेंट रहेगा. लेकिन मुझे लग रहा है कि वो सिंगल रन से अगर कुणाल पाटिल को स्ट्राइक पर आने का प्रयास करें ये बेहतर होगा. इन्होंने भी बड़ा शॉट मारा है, लाजवाब शॉट. अंपायर का फैसले का इंतजार होगा. जी हाँ, ये देखिए 6 रन का इशारा अंतिम ओवर के पहली ही गेंद पर मिला है. दमदार छक्का. टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ 33. उमेश, मैंने पहले कहा अगर 35-40 के आसपास स्कोर बनता है तो फिर गेंदबाजी है विपक्षी टीम के पास तो अच्छा मैच बन सकता है. इतनी आसानी से घुटने नहीं टेकी कि एक समय ऐसा लग रहा था जब 7 पर आपने पहला विकेट गंवाया, उसके बाद 11 पर लगातार 4 विकेट और गंवा दी, यानी लगभग 11 रनों पर आपकी आधी टीम मैदान के बाहर आराम फरमा रही है. ऐसी स्थिति में पूरी तरह से दबाव नंबर 6 और नंबर 7 के बल्लेबाज के ऊपर आ चुका, लेकिन कुणाल पाटिल ने एक तरह से आकार दे दिया इस स्कोर को. उमेश, हो, अगदी बरोबर आहे. जरी 45 धावा असल्या तरी सुद्धा हा संघ सुद्धा कमी नाही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये फिल्डिंग करत असताना शिरवणे प्रतिष्ठान टीमनं 6 बॉलमध्ये 10 धावा डिपेंड केल्यात. म्हणजेच काय सांगण्याचा उद्देश काय, तर बॉलिंग अटॅक तुमचा त्यांचा सुद्धा चांगला आहे. जरी 45 धावा असल्या तरी सुद्धा या मॅचमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही आहे. देखिए आपने बिल्कुल बात सही छेड़ी. यहाँ पर स्ट्राइक पर आ चुका कुणाल पाटिल.
गेंदबाज अपनी तरफ से पूरी कोशिश करवा, इस बार गति में बदलाव किया था, थोड़ा सा गेंद को नीचे रख, लेकिन कुणाल पाटिल रन लेने का प्रयास करवा रहे हैं और यहाँ पे जाना पड़ेगा। विकेट का पतन, लगभग 7वें विकेट का पतन होता हुआ कुणाल पाटिल रनआउट के रूप में अपना विकेट गंवाते हुए जाते हैं मैदान के बाहर। ये जानते हैं कि आखिरी ओवर चल रहा है तो यहाँ पे रन लेने का तो प्रयास जरूर करेंगे। अब नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, सागर सिंह। इनको ज्यादा समय नहीं मिलेगा क्योंकि आखिरी ओवर प्रगति पथ पर है। अगर हम गेंदों पर नजर डालेंगे तो इस ओवर की 3 गेंदें बची है, 3 गेंदों में अब तक 7 रन आ चुके हैं। तीसरी गेंद पर विकेट गिर चुका रनआउट के रूप में कुणाल पाटिल का। अब सागर सिंह आ चुके। मैं तारीफ करना चाहूंगा गेंदबाज प्रशांत बलोच की, मोहसिन बलोच, ये माजिद बलोच के भाई साहब है, बहुत ही बड़े खिलाड़ी माने जाते हैं। 3 गेंदें बची हुई है। बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, जैसे जैसे मौका मिला इन्होंने अपने जौहर दिखा दिए। 6 रन और मिलेंगे, इस 6 रनों के साथ स्कोर पहुंचा 40 रन। देखिए उमेश, मैंने कहा 35-40 के आसपास पहुंचेगा तो एक अच्छा मैच बनेगा, तो 40 का स्कोर बन चुका। 2 गेंदे अभी भी बची हुई है। भरत वाडबल बद्दल एक नक्कीच सांगेन, कारण पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने पाहणी केली, बॉलची पाहणी केली, बरेच बॉल त्याने बघितले, त्यानंतर त्याने पलटवार करायला सुरुवात केली। या मॅच मध्ये सुद्धा आता भरत वाडवलला स्ट्राईक भेटत नव्हती, परंतु आता स्ट्राईक भेटल्यानंतर मात्र त्याच्या बॅटमधून षटकार येत आहेत। प्रमोद पाटील जो सानपारा एक्सप्रेस आहे त्यांच्या तालमीमध्ये घडलेला हा खेळाडू भरत वाडवल, जरी कमी रबर बॉल स्पर्धा खेळला परंतु अनुभव चांगला आहे त्याचा, बैटिंग की पोजीशन त्याची चांगली आहे। देखिए उमेश, इस खिलाड़ी को ज्यादा समय नहीं मिला था, अब तक नॉन स्टॉप से तमाशा देख रहे, जैसे उनको मौका मिला उन्होंने अपने जौहर दिखा दी है। और आपने प्रमोद पाटिल का जिक्र किया है तो सोनार सोने के बारे में अच्छी जानकारी रखता है। इस बार मिड विकेट के रिजल्ट में काउ कॉर्नर के खिलाड़ी के पास 2 की डिमांड होगी। भरत वाधवान ने तो फिर से 2 रन मुकम्मल कर दिए, बहुत ही जबरदस्त। दोनों के भी दिखे, केमिस्ट्री के बारे में अगर पूछेंगे, दोनों के बीच अच्छी केमिस्ट्री। 2 रन पूरे आसानी के साथ मुकम्मल किए। इसे 2 रनों के साथ टीम का स्कोर पहुंचा है 43, लॉस्ट टू 7 विकेट, यानी 43 रन लगभग 7 विकेट के नुकसान पर। अब यहाँ पर मोहसिन बलोच के ऊपर भी दबाव बढ़ता हुआ दिख रहा है। आखिरी ओवर गेंदबाजी पर आ चुके उमेश ये गेंदबाज। ऐसे स्थिति में कहीं ना कहीं ये भरत के ऊपर दबाव जो है वो अभी तक बढ़ाने में नाकामयाब साबित होते दिख रहे हैं। आखिरी बॉल इस ओवर का, इस इनिंग का भी आखिरी बॉल। अब राउंड विकेट, फिर से बड़ा शॉट, फिर से बड़ा शॉट, समोर फोर्स केला आणि फोर्स मारत इथे उडवला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, शेवटच्या बॉल वरती आलाय भरत वाडवलच्या बॅट मधून धावा वाढवणारा हा षटकार। 49 धावा झाल्यात मनोज, आणि मी मगाशीच उल्लेख करत होतो जय सानपाडा टीमला रिप्रेझेंट सातत्याने हा खेळाडू करत असतो। टेनिस बॉल चांगला खेळतो परंतु रबर बॉल क्रिकेट आपल्याला जास्त या खेळाडूचं पाहायला मिळालं नाहीये, परंतु या मॅच मध्ये चांगला खेळलाय। 24 धावा त्याने बनवल्यात या मॅच मध्ये। 9 बॉल मध्ये अगदी ताबडतोब बॅटिंग केली भरत वाडवलनं, नॉट आउट राहिला आणि पहा एक चांगला संघर्षमय स्कोर इथे उभा केलाय। टीमची धावसंख्या 49 म्हणजे 50 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये। देखिए उमेश, ये फाइटिंग स्कोर हो सकता है। देखिए छक्के से शुरुआत की थी मोहसिन बलोच के पहली गेंद पर और छक्के से अंजाम भी दिया है इन्हें। भरत वाडवाल की अगर हम बात करें 9 गेंदों में 24 रनों की शानदार पारी, यानी 250 के आसपास का स्ट्राइक रेट रहा है उनका। ऐसा नहीं है कि ये एक तरफा मैच होगा, बहुत तगड़ा मैच होने की संभावना, और दोनों टीमें एडी चोटी का जो लगाएगी उमेश। और मुझे लग रहा है कि पहले 2 ओवर में ही पता चलेगा मैच का रुख किस तरफ चला जाता है। हो अगदी बरोबर आहे। त्याच दरम्यान आपण आज खूप चांगल्या, मी मगाशीच उल्लेख केला की ज्या ज्या घटकाने या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे। आज संपूर्ण दिवसभर या स्पर्धेमध्ये खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आज पूर्ण केलेली आहे। असे आमचे ऑफिशियली स्कोरर नेरुल गावचे विघ्नेश मडवी यांचा सन्मान इथे केला जाईल आणि या सन्मान करण्यासाठी मी मिलिंद भाऊ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे। विघ्नेश मडवी जे नेरुल गावचे अखेर खूप चांगलं गुणांकन आज या स्पर्धेमध्ये त्याने केलं, काल पण त्याने केलं होतं। अगदी प्रत्येक चेंडूची इत्थंभूत माहिती आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्याने पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्यांचा सन्मान मिलिंद भाऊ पाटील जे तुर्भे गावचे आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय। त्याचबरोबर त्यांच्या साथीने आणखीन एक आमचे साथी स्कोरर जे कराव गावचे आहेत रौनक टांडेलनं सुद्धा खूप चांगली भूमिका ॲज अ स्कोरर म्हणून पार पाडली होती, त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी पुन्हा एकदा मिलिंद भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। त्यानंतर पुढचे सत्कारमूर्ती आहेत आमचे लिजंड समालोचक वाशीगावचे, ज्यानं बराच काळ जवळजवळ 40 वर्ष 35-40 वर्ष आपण या
समालोचकाचा आवाज सातत्यानं ऐकतोय असे समालोचक आमचे मित्र मनोज पाटील यांनाही मी विनंती करतो आपण सुद्धा जायचं, आपलाही सन्मान इथे केला जाईल. मी राणा अंकल यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान इथे करायचा आहे. ट्रायडंट नवी मुंबईचे संघ मालक आहेत, त्याचबरोबर ट्रायडंट लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा आणि एक चांगले क्रिकेटचे ऑर्गनायझर आयोजक आदरणीय श्री राणा अंकल यांच्या शुभ हस्ते मनोज पाटील जे समालोचक आज त्यांना समालोचन खूप चांगलं केलं त्यांना मात्र आपण सन्मानित करतोय. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक युवराज माली यांनी सुद्धा आज दुपारच्या सत्रामध्ये खूप छान समालोचन या स्पर्धेमध्ये केलं. NNTच्या माध्यमातून या रबर बॉल क्रिकेट लीगमध्ये त्यांचं समालोचन आज प्रेक्षकांच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केलेलं आहे. आमचे समालोचक मित्र युवराज माल यांचा सन्मान होतोय. मी उदय टांडेलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थानं नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन सर्व पदाधिकारी यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आज दुसऱ्या दिवशी ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून उमेश म्हात्रे सर हे देखील आमच्या सोबतीला होते, त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय NMTCA चे सर्व पदाधिकारी की आपण त्यांचा देखील सन्मान करायचा आहे. भूषण पाटील, मिस्टर भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई यांच्या शुभ हस्ते आज सन्मान केला जाईल. कारण जवळजवळ आपण पाहतो 25 ते 26 वर्ष ह्या समालोचकांनी क्रिकेटच्या माध्यमातून आपली सेवा इथं पुरवली आणि वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने आज त्यांची आई हॉस्पिटलमध्ये होती. मी त्यांना बोललो की तू येऊ शकत नसेल तर नको येऊ, परंतु तरीसुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून क्रिकेटवरचं प्रेम आणि मान्यवरांनी दिलेलं तुम्हाला निमंत्रण याचं त्यांनी निमंत्रण स्वीकारून इथे येण्याचं कष्ट केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. तो चलिए मैच पर नजर डालते हैं. मिलिंद पाटिल लगातार पीछे देख रहे हैं. मिलिंद पाटिल एक जमाने में ऐसे स्कोरर थे जिनकी मेमोरी 124 मेमोरी का उनका दिमाग था. अब यूट्यूब का जमाना आया है, अब ज़्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं पड़ती. तो चलिए 50 रनों का टारगेट होगा, किस अंदाज में चेस करती है. वन सोल्यूशन करावे 48 की टीम. दोनों ओपनिंग बल्लेबाज मैदान पर आ चुके. स्ट्राइक पर है रोहित पुजारी, जबकि नॉन स्ट्राइक पर है विक्की भोईर. पहली गेंद को कलाई के जरिए मोड़ा है डीप स्क्वायर के क्षेत्र में. 1 रनों के लिए रोहित पुजारी ने अपना खाता खोला. अब सामने है स्ट्राइक पर नए बल्लेबाज विक्की भोईर. 50 रनों का टारगेट 30 गेंदों में बनाने हैं, यानी प्रति ओवर की बात की जाए लगभग 10 रन, यानी आपको 2 बाउंड्रीज 2 सिंगल, इस अंदाज में अगर रन बनाते हो तो भी आसानी के साथ चेस कर सकते हैं. गेंदबाजी की बात करते हो, गेंदबाजी पर आ चुके प्रभाकर निषाद. कोपरी गांव एक्सप्रेस इस नाम से इस गेंदबाज को नवाजते. इस बार गेंद को ढकेला है, उम्दा शॉट, लाजवाब टाइमिंग. दूसरी ही गेंद पर जैसे ही विक्की भोईर को उमेश स्ट्राइक मिली, विक्की भोईर ने अपना इरादा स्पष्ट कर दिया, छक्के के साथ अपना खाता खोला है. टीम के स्कोर को तेजी से आगे बढ़ा दिया है 7 रनों के स्कोर पर बगैर किसी क्षति के. चला आपण काही सन्मान करतोय. व्यासपीठावरती आमचे बोनकोडे गावचे 40+ लेजेंड खेळाडू किरण नाईक इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी मिलिंद भाऊ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते किरण नाईक यांचा सन्मान आपण करावा. आणि NMTCA संघटनेच्या माध्यमातून पंचांची भूमिका आज सध्या ते आता NMTCA मध्ये सामील होतील पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी. त्यानंतर आमचे NMTCचे ऑफिशियली पंच आमचे मित्र उदय टांडेल इथे उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. मी मिलिंद भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते उदय टांडेल सरांना सन्मानित करावं. तर जाऊया मॅचकडे. कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया पुन्हा एकदा मनोज पाटील यांना. धन्यवाद. धन्यवाद. हर मेहमान का सम्मान होना जरूरी है क्योंकि मेहमान खुदा से भी बड़ा होता है. तो चलिए 2 रन की डिमांड होगी और यहाँ पर गेंद गई है डीप फाइनल क्षेत्र में. तीसरा रन पूरा भी किया है. अंपायर के फैसले का इंतजार. क्या 4 पूरे किए है? क्या 5 रन पूरे की है? 5 रन पूरे किए हैं. लगता है गेंद फील्डरों को दिखाई नहीं दी और गेंद डीप फाइनल क्षेत्र में गई है और 5 रन मुकम्मल किए. इस 5 रनों के साथ टीम का स्कोर पहुंचा है 14 रन. 50 रनों का टारगेट उमेश
पहला ओवर पद पर है प्रभाकर निषाद। अब तक 4 गेंदें फेंकी जा चुकी है, 4 गेंदों में आ चुके हैं 14 रन। इससे अंदाजा लगा सकते हैं वन सोल्यूशन करावे 48 टीम ने धमाकेदार शुरुआत की है। फिर से बड़ा शॉट मिलने का प्रयास, इस बार कलाई के जरिए गेंद को मोड़ा है डीप स्क्वायर लेग क्षेत्र में, 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है। ये देखिए ओवर तो हो चुका है लेकिन उसका ज्यादा नुकसान नहीं, 15 रन। देखिए उमेश, यहां पर अगर मैच में वापसी करनी होगी शिरौने प्रतिष्ठान की टीम को तो विकेट एकमात्र विकल्प होगा आपके पास। अगर विकेट नहीं गिरेंगे तो फिर मुश्किलें बढ़ेगी। लेकिन विक्की भोईर का मैं तारीफ करना चाहूंगा। विक्की भोईर ओपनर बल्लेबाज और ओपनर गेंदबाज। मनोज प्रभाकर भारत के ओपनिंग बल्लेबाज भी करते हैं, ओपनिंग गेंदबाजी भी करते थे। नील जॉनसन साउथ अफ्रीका के, ये भी ओपनिंग गेंदबाजी करते थे और बाद में वो जुम्बावे की तरफ से खेलने गए थे। ऑप्शन से बहुत ज्यादा बाहर, व्हाइट बॉल का इशारा, ये दबाव दिख रहा है। ये उमेश, ये गेंदबाज के ऊपर दबाव, अंपायर ने व्हाइट करार दे दिया। अतिरिक्त रन, वैसे भी रन जो है वो बरसात की तरह बरस, लेकिन मानसून का यहाँ पता नहीं है, लेकिन रनों की बरसात हो रही है। 16 रन बन चुकी है, 34 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। 25 गेंदों में चाहिए 34 रन। इस बार फिर से बड़ा शॉट, एलिमिनेशन ज्यादा मिलाने खिलाड़ी वहां पर है। विकेट का पतन, मोहन दीक्षित डीप स्क्वायर लेग पर तैनात है। पहले विकेट का पतन, पहला झटका लगता हुआ वन सोल्यूशन करावे 48 के टीम। उमेश, चला आपण काही सत्कार मूर्ती आहे ते उपस्थित बसलेले आहेत। काल टीमचे ओनर म्हणून इथे उपस्थित झाले होते, परंतु आज या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी खास मान्यवर म्हणून उपस्थित झालेले आहेत। असे आमचे सन्माननीय ट्रायडेंट लॉजिस्टिकचे सर्वे सर्वा सुरेश अंकल, राणा अंकल यांचा सन्मान इथे केला जाईल। त्या अगोदर भाऊ मिलिंद भाऊ यांचाही सन्मान इथे केला जाईल। मी संपूर्ण कोर कमिटीना विनंती करतोय, या NMTC नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप पाटील, व्हाईस प्रेसिडेंट भूषण पाटील, ट्रेझरर खजिनदार यतीन भोईर, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, त्याचबरोबर राणा अंकल, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मिलिंद पाटील भाऊ यांचा सन्मान इथे केला जातोय। आज यूट्यूबचं जग आलंय, परंतु या अगोदर क्रिकेटची अगदी इत्थंभूत माहिती, प्रत्येक वर्षी प्रत्येक संघानं किती स्पर्धा जिंकल्या, प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूंना किती मालिकावीराचे पुरस्कार जिंकले, याची इत्थंभूत माहिती देणारे आमचे क्रिकेटचे अगदी समीक्षक मिलिंद भाऊ पाटील यांचा सन्मान झालाय। चला जाऊया मॅचकडे, वळूया तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया। चला तर आपण एक विशेष सन्मान करणार आहोत ज्या अशा व्यक्तीचा, की जी अशी व्यक्ती की ही स्पर्धा मित्रांनो नवी मुंबई प्रीमियर लीग जी संकल्पना या अगोदर या व्यक्तीनं मात्र मनामध्ये सुचवलं आणि आज नवी मुंबई शहरामध्ये ही संकल्पना ज्या व्यक्तीनं पोहोचवली आणि त्यांच्याच मुले जी नवी मुंबई प्रीमियर लीग जी पहिली संपन्न झाली होती, असे आमचे राणा अंकल यांचा सन्मान इथे केला जाईल। मनोज, त्यानंतर या ठिकाणी वाशी गावचे आदरणीय श्री अरुण शेठ सुतार यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत आम्ही करतोय। NMTCच्या माध्यमातून तुमचं या रबर बॉल क्रिकेट लीग मध्ये तुमचं हार्दिक स्वागत। तर जाऊया मॅचकडे। टीमचं धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 16 रन झालेत, 50 धावांचं लक्ष्य, आता 23 बॉल शिल्लक आहेत आणि धावांची अजूनही आवश्यकता आहे 34। 23 बॉल 34 धावांची आवश्यकता है। ऐकूया कमेंट्री बॉक्स में मनोज पाटिल यांना। धन्यवाद उमेश। तो चलिए सूरत हाल ये है 23 गेंदों में चाहिए 34 रन। इस बीच वासी गांव के सुपुत्र SK स्टार के मालिक अरुण जी कृष्णा जी सुतार, इनका आगमन हो चुका है। नई मुंबई प्रीमियर लीग रबर बॉल की क्रिकेट प्रतियोगिता के माध्यम से उनका तहे दिल से स्वागत है। उन्होंने कीमती समय निकालकर यहाँ आने का कष्ट किया, इस बार फिर से उनका तहे दिल से स्वागत है। तो नए बल्लेबाज आ चुके सचिन नाइक, टीम के कप्तान, टीम के मुखिया, टीम के कर्ता धर्ता। आज उमेश भाग्य ने साथ दिया था सचिन नाइक का। उन्होंने कहा कि टॉस जीते हैं तो फैसला करेंगे गेंदबाजी करने का। अच्छी शुरुआत मिली थी, अंतिम समय पे जिस अंदाज में बल्लेबाजी की उसके बदौलत हमने देखा कि 49 रनों का टारगेट यहाँ पे बना, उसके बाद 50 रनों का टारगेट रखा है। अब यहाँ पे गेंदबाजी की बात करें, हर्षल पाटिल पहली गेंद पर विकेट प्राप्त हुआ है। अब नए बल्लेबाज आ चुके हैं सचिन नाइक, सामने है
इस ओवर की दूसरी गेंद दाहिने हाथ से और 2 गेंद लो फुलटस गेंद थी, मिड विकेट की दिशा में मारने का प्रयास किया था लेकिन पूरी तरह से चूक के बहुत ज्यादा तेज गति से जब गेंदबाज को विकेट मिल जाता है ना उमेश, तो गेंदबाज का जो मनोबल है वो 7वें आसमान पे पहुंच जाता है। और यही वजह कि सचिन नाइक जो है वो थोड़े से दबाव महसूस करवाते हुए एक समय लग रहा था कि इस मैच को वन सोल्यूशन करावे 48 की टीम एक तरफा लेके जाएगी, लेकिन 50 रनों का टारगेट चेस करने के लिए अब तक दोनों गेंदबाजों ने जबरदस्त गेंदबाजी की है। इस बार पटकी हुई गेंद डीप एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में लाजवाब शॉट। इस शॉट्स को देखने के बाद निश्चित रूप में वीरेंद्र सहवाग की याद को ताजा कर दिया। क्या कवर रहा किया है, और मुझे लगा वीरेंद्र सहवाग के साथ साथ अपने जमाने के गुंडाप्पा विश्वनाथ, क्या लाजवाब शॉट खेला सचिन नाइक ने। इसे 6 रनों के साथ सचिन नाइक ने अपना खाता खोला, टीम के स्कोर को पहुंचा दिया है 22, यानी 22 रन 1 विकेट के नुकसान पर। अब चाहिए 21 गेंदों में 28 रन। जैसे ही छक्का पड़ा, गेंदबाज हर्षल पाटिल के मन में थोड़ा सा दबाव महसूस करवाते हुए, सचिन नाइक एक ऐसे खिलाड़ी है नंबर 3 पर बल्लेबाजी करने उतरते हैं। आप जाते विराट कोहली जब कप्तान थे नंबर 3 पर बल्लेबाजी करते थे, रिकी पॉन्टिंग कप्तान थे वो भी 3 नंबर पर बल्लेबाजी करवाते, क्योंकि 3 नंबर की जो पोजीशन है वो टीम की दीवार होती है। यहाँ पे देखिए दूसरा रन भी तेजी के साथ पूरा कर दिया। जब आपको 2 रन लेने हैं तो आपको पहला रन जो है वो तेजी से मुकम्मल करना चाहिए। जैसे ही मौका मिला सचिन नाइक ने दूसरा रन भी पूरा कर दिया। सचिन नाइक पहुंचे 8 पर, टीम के स्कोर को पहुंचे था 24 माफ कीजिए 24 रन 26 रनों की अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। देखिए सचिन नाइक जब तक टिके रहेंगे तब तक इस मैच को वन सोल्यूशन करावे 48 इस मैच को जीत जाएगी। लेकिन यहां से अगर शिरव ने प्रतिष्ठान टीम को वापसी करनी है तो सचिन नाइक का महत्वपूर्ण विकेट हासिल करना होगा। और सचिन नाइक कप्तान के कुर्सी पे बैठे हैं तो उस अंदाज में कप्तानी पारी खेलने की पूरी कोशिश करेंगे। नंबर 3 की पोजीशन पे वो बल्लेबाजी करने उतरे, बिल्कुल ठंडे दिमाग से बल्लेबाजी करेंगे। ऐसे स्थिति में हर्षल पाटिल अपने गेंदबाजी में लगातार मिशन गेंदबाजी करनी होगी सचिन नाइक के खिलाफ। इस ओवर का ये अगली गेंद, उम्दा शॉट नहीं रोक पाएंगे जाबाज खिलाड़ी को मिलेंगे और 6 रन। इसे 6 रनों के साथ स्कोर पहुंचा है 30 रन। देखिए तेजी से रनों का बैंक बैलेंस बढ़ता हुआ जा रहा है। युवराज इस बात को जानते हुए कि ऐसे स्थिति में सचिन नाइक के ऊपर अगर ब्रेक लगानी है तो गेंदबाज हर्षल पाटिल को क्या करना चाहिए? नक्कीच इथे हर्षल पाटीलला सचिन नाईकची विकेट मिळवणं थोडं कठीण होऊन चाललंय खरं तर मनोज पाटील सर, कारण खूप दांडगा अनुभव सचिन नाईक यांचा आहे. म्हणजे कुठेही तुम्ही चेंडू टाका त्याच्यावर कुठला शॉट एक्झिक्यूट करायचा आहे त्यांना परिपूर्ण माहिती आहे. आणि हे बघा दबाव आहे, कारण इतका अनुभवी खेळाडू समोर असताना त्याच्या विरुद्ध आता कोणता चेंडू वापरायचा, कोणतं ते अस्त्र टाकायचं याच्याकडे तर विचार विनिमय करतोय तो हर्षल पाटील. स्कोर पुढे सरकतोय 31 धावा आणि आता 19 बॉल 19 ची गरज आहे. म्हणजे रनबॉल इक्वेशन आलंय सर. हे आलेले षटकार या ओव्हर मधले तब्बल 2 भरपूर मोठा उलटफेर करून गेले. तिथे कट करण्याचा प्रयत्न होता अगदी शेवटच्या मोमेंटला. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये सर. डॉट बॉलने वरची सांगता झाली आहे. आता येणारे बॉल असतील 18 आणि 19 रनची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला मनोज सर तर भरत वाडभलच्या 24 धावा, स्लॉगच्या षटकामध्ये त्याने केलेली ती पॉवर हिटिंग तिथे कुठेतरी 49 धावा धावफलकावर आहे. कारण नाहीतर 11 रनवर 6 विकेट अशी नाजूक अवस्था एका मुवमेंटला होती. 7 वर पहिला विकेट पडला आणि पुढच्या 4 रनमध्ये 5 विकेट गमावल्या होत्या. त्यामध्ये भरत वाडवलचं कॉन्ट्रीब्युशन आणि त्यानंतर मात्र आता वन सोल्युशन करावे 48 जिथे सचिन नाईक त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत आपण पाहतोय 14 रन आलेत. विकी भोईरने देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर 13 धावांचं योगदान दिलं 4 बॉलमध्ये आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय आता 18 बॉल आणि 19 रनची गरज आहे सर. देखिए युवराज, आपने 2 ओवर में 31 रन अगर बोर्ड पे लटका दिए हो तो इसका मतलब है कि आपकी शुरुआत जबरदस्त है. आपने विकेट गंवाया जरूर है लेकिन अभी भी आपके पास 9 विकेटें पड़ी हुई है. लेकिन सचिन नाइक एक ऐसे खिलाड़ी है जो स्कोरबोर्ड लगातार हिलता हुआ दिखाई देते, क्योंकि कप्तानी पारी के साथ साथ एक समझदारी के साथ पारी भी खेलते. ये जानते कि मैच अभी भी हाथ में है. ऐसे स्थिति में यहाँ से संयम के साथ अगर वो बल्लेबाजी करवाती है 18 गेंदों में 19 रन, ज़्यादा बड़ा स्कोर तो नहीं, लेकिन यहाँ से अगर खास करके मैच में वापसी करनी होगी तो शिरोन ने प्रतिष्ठान को केवल चमत्कार गेंदबाज की गेंदबाजी करनी होगी. ऐसे स्थिति में इतना आसान तो नहीं, लेकिन मैच अभी भी बना हुआ है. अगर मैच में कमबैक करना है तो एकमात्र विकल्प है एक ऐसे गेंदबाज को तलाशना होगा जो आपको सचिन नायक के महत्वपूर्ण विकेट हासिल करवाने का प्रयास करवा रहे हैं. युवराज नक्की सर, विकेट इथे काढणं खूप आवश्यक आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिकेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अनिकेत साळुंके आणि आता स्विंग बॉलचं षटक आहे, त्यामुळे सागर सिंग आता एका बाजूला सागर सिंग जो स्विंग बॉलचं षटक टाकतोय आणि सचिन नाईक त्यांनी देखील स्विंग बॉलचं षटक टाकलंय मॅच मध्ये.
त्यामुळे त्यांना स्विंग बॉल कसा हाताळायचा किंवा कुठल्या टप्प्यावर बॉलर बॉलिंग करणार आहे, जो नॉन स्ट्राईकला आहे सचिन नाईक, ते त्यांना चांगलं माहिती आहे. आता एका बाजूला अनिकेत आहे, अनिकेत काय स्ट्राईक रोटेशनचं काम करणार आहे की स्ट्रॉंग हिटसाठी बिग हिटसाठी जाणार आहे या स्विंग बॉलच्या विरुद्ध. 18 बॉल 19 ची गरज असताना सागर सिंग. आजच्या दिवसातील शेवटचा सामना उत्तरार्ध. यावेळेस बघा लॉंग द कार्पेट झुरकस मारण्याचा प्रयत्न, खेळाडू डीप मध्ये पुढे सरसावत आहेत. सिंगल मिळते. थ्रो थोडासा खराब, चुकीच्या दिशेला. सिंगलला प्राधान्य दिले सर. अनिकेतचंही तितकंच कौतुक व्हायला हवं. एका बाजूने जर आपला कॅप्टन लीड करतोय धाव संख्येला बनवण्यामध्ये, रिस्पॉन्सिबिलिटी त्याने खांद्यावर घेतली, तर माझं काम काय तर फक्त सिंगल काढायची आहे आणि स्ट्राईक रोटेट करायची आहे. 17 बॉल आणि आता 18 रनची गरज. रन बॉल इक्वेशन आहे. विकेट्स पाहिजेत शिरवणे प्रतिष्ठान टीमला. यावेळेस बघा बॅकफुटरने उडवलाय गॅप मधनं बॉल. फ्लॅट षटकार. क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा, दाखवणारा सचिन नाईक ब्रँडेड फटका. देखिए भाई, गेंदबाज करे भी तो क्या करे, अगर ऑन साइड पे गेंदबाजी करेंगे तो सीधे मिड विकेट के सर के ऊपर से छक्का पड़ता है, लेकिन आप साइड से गेंदबाजी करेंगे तो डीप एक्स्ट्रा कवर के सर के ऊपर से. तो ऐसे स्थिति में जब बल्लेबाज का फॉर्म जबरदस्त चल रहा हो तो गेंदबाज भी क्या कर सकते हैं. सचिन नायक की वाकई तारीफ करना चाहिए. टीम के मुखिया है और टीम की कप्तानी भरी पारी भी खेल रहे हैं. जब गेंदबाजी करना है तो लाजवाब गेंदबाजी की. अब बल्लेबाजी की बात की तो बल्लेबाजी देखिए एक अष्टपहलू यानी अर्पण नोबला खेल का नजारा दिखाया जा रहा है. और निश्चित रूप से मैच में पकड़ बिल्कुल बना के रखी हुई वन सोल्यूशन करा हुआ 48 की टीम ने. सागर सिंह अपनी तरफ से एडी चोटी का जोर लगा रहे, लेकिन इस बार आउट ऑफ द ऑफ स्टंप यानी ऑफ स्टंप से हल्की सी बाहर गेंद थी. सीधे विकेट के ऊपर के दास्तानों में गेंद जाते हुए अब डॉट बॉल का शर. ये पहली गेंद है मुझे लग रहा है अब तक के तीनों गेंदबाजों के दृष्टिकोण से ये पहली गेंद है जो डॉट निकली है. कहीं ना कहीं ये गेंदबाज के लिए थोड़ा सा दबाव की बात होगी. इस बार आगे जाकर मारने का प्रयास, बॉटम से गेंद लेके बैकवर्ड पॉइंट के क्षेत्र में 2 की डिमांड होगी और 2 भी रन पूरे कर दिए जाएंगे. रनिंग दे बैठी हुई विकेट देखिए कितना लाजवाब रनिंग, यानी आंखों ही आंखों में इशारा किया जा रहा है. युवराज ये खासियत है, क्रिकेट आंखों की भाषा समझता है. सचिन नायक ने कहा कि 2 रन लेना चाहिए, इसीलिए उन्होंने पहला रन तेजी से मुकम्मल किया और जैसे मौका मिला दूसरा रन भी पूरा कर दिया. टीम के स्कोर को पहुंचा दिया 40 रन. अब महज 10 रन दूर अपनी जीत से. युवराज नक्की सर, एका बाजूला अनिकेतचा फिटनेस आपण पाहतोय, युवा खेळाडू, आणि सचिन नाईक वयाची 40 ओलांडली तरी फिटनेस लाजवाब. हे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस बघा पायावरचा बॉल, लॅप शॉट. कोणताही खेळाडू नाहीये दूर राहतील. खेळाडूच्या आवाक्याच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअरला क्लिअर करतोय. आणि याच ओव्हरमध्ये सामन्याचा निकाल येतोय की काय मनोज सर, कारण आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 6 रनची आणि 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 50 धावा, जिथे कुठे ते वाटत होता की फायटिंग टोटल असेल, मात्र सचिन नाईक यांचा क्लास नुसता क्लास नाही तर वरचा क्लास. 13 चेंडू आणि 6 धावा. शेवटचा बॉल ओव्हर मधील. इथे पुन्हा एकदा मनगडी फटका. अजिंक्य लाडूच्या डोक्यावरनं बॉल फरार होतोय. रिस्टचा वापर केलाय. फ्लिक आपल्याला पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट. सर याच ओव्हर मध्ये सामन्याचा निकाल स्पष्ट होतोय, कारण आता जिंकण्यासाठी फक्त 2 रनची गरज. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि फक्त 2 धावा. लगता है किरण मेहर निकल रहे अपने इस तंबू से. समय दिया, समय निकाला, इसलिए एनएमटीसी कमेटी के मेंबर की तरफ से उनका तहे दिल से स्वागत है. बिल्कुल एक तरफा मैच होते जा रहा है. त्याचबरोबर वाशी गावचे सुपुत्र एसके स्टारचे मालिक अरुणजी कृष्णा सुतार यांचा इथं सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय एनएमटीसीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि ट्रेजर यतीन भोईर आणि भूषण पाटील यांच्या दोघांच्या शुभ हस्ते अरुणजी कृष्णा सुतार यांचा इथं सन्मान केला जातोय. कारण व्यावसायिक आहेत आणि वेळात वेळ काढून आपण आपली उपस्थिती दाखवली, त्याबद्दल नवी मुंबई टेनिस प्रीमियर लीग आणि नवी मुंबई टेनिस प्रीमियर लीगच्या माध्यमातून रबर लीग या स्पर्धेमध्ये आपलं मनापासून स्वागत. नक्कीच. आणि सामना जिंकलाय अर्थातच वन सोल्युशन सीवूड 48 आणि प्रवेश मिळवलाय तो सुपर 3 मध्ये. दुसऱ्या बाजूला शिरवणे प्रतिष्ठान चांगला खेळ राहिला आज संपूर्ण दिवसभरामध्ये. चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला त्याच्याही माध्यमातून. मात्र सरते शेवटी या मॅच मध्ये जो सर्वोत्तम खेळ, ज्याचा परफॉर्मन्स सर्वोत्तम राहिला, तो ठरला तो या सामन्याचा हिरो, या सामन्याचा खरं तर विजेता, आणि तो आहे वन सोल्युशन सीवूड 48. कालच्या दिवसामध्ये टोनी टायटन्स घनसोली आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय वन सोल्युशन सीवूड 48 या संघाने खरं तर 2 संघांनी सुपर 3 मध्ये
प्रवेश निश्चित केलाय. सामन्याचा सामनावीर आपण अनाऊन्स करतोय.